बार्शीत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करत मोठा मोर्चा काढण्यात आला। या पार्श्वभूमीवर शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या बंदला स्थानिक व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। हातात झेंडे, घोषणाबाजी करत त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढला। आरएसएसवर बंदी घालावी, संविधान विरोधी विचारांना आळा घालावा अशा मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या। आज आमचा जो मोर्चा आहे ती मोर्चातली प्रमुख मागणी होती की आरएसएसच्या अतिरेकी संघटनेवर, आरएसएसच्या देशद्रोही संघटनेवर, आरएसएसच्या जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेवर प्रमुख आमची मागणी होती की त्याच्यावर बंदी घालण्यात यावी। आणि त्यानंतर आमची दुसरी मागणी होती की जो आंबेडकरी तरुणावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। तिसरी मागणी आमची होती की राकेश तिवारी जे भूषण गवळींवर हल्ला केला होता सरन्यायाधीश, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी। आणि अनिल मिश्रा जो मध्य प्रदेशचा वकील आहे तो वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करतो, त्याच्यावर देखील या ठिकाणी शासन करण्यात यावे। आणि आमची तिसरी महत्वाची मागणी होती की सोनाईमध्ये जे आमच्या मातंग बांधवावर अहमदनगर येथील जो हल्ला झाला, बॅड हल्ला आरएसएसच्या अतिरेकी गुंडांनी केला, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा, आमच्या प्रमुख मागण्या होत्या। आणि आमच्या मागणीला सर्व समाज बांधवांनी भरपूर पाठिंबा आणि प्रतिसाद दिलेला आहे आणि बार्शीतील व्यापाऱ्यांनी सुद्धा आज या ठिकाणी बंद ठेवून चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे। बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठा, व्यावसायिक संकुले आणि दुकाने बंद राहिल्याने शहरात शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनानंतर शहरात वातावरण ढवळून निघालं आहे। आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीवरून पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।